हाय हॅलो नमस्कार। ह्याच्या आधी जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते सगळे भातासंबंधीचे आहेत, म्हणजे शेतकऱ्याची दिवाळी कशी असते आणि माझी दिवाळी कशी असते जेव्हा मी सासरी जाते तेव्हा। आणि दिवाळी वॅकेशन म्हणजे माझं सासर असतं। दिवाळी करण्यासाठी सासरी आलो आहोत, पण अडकलोय आम्ही शेतामध्ये म्हणजे शेतातल्या कामामध्ये। तर इथे तुम्हाला भात दिसत असेल, ह्याच्या संबंधी मी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं की फायनली आम्ही भात घरी घेतला आहे। 8-10 दिवस झाले भाताचं काम चालू होतं, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नाकी नऊ आलेले, कारण भात भरपूर होता आणि त्यामुळे कामही भरपूर वाढलेलं। तर इथे पोती फायनली घरी चाललेली आहेत, भात घरी घेऊन जात आहोत आम्ही। भाताचं खूप मोठं काम होतं आमच्या अंगावरती आणि ते फायनली झालेले आहोत। आम्ही सगळे मोकळे झालो आहोत आणि उद्या बघूया, उद्या नाही तर परवा कुठेतरी आम्ही फिरायला जाऊ। फिरायला म्हणजे देवदर्शनासाठी मी जाणार नाही, घरातलेच जातील, कारण मला ट्रॅव्हलिंगचा खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे मी जाणार नाही। आणि बसून कंटाळा पण येतो आणि 4-5 दिवसानंतर आम्हाला परत ट्रॅव्हलिंग करायचं आहे, कोल्हापूर ते गुजरात, त्याच्यामुळे मी नकोच म्हटलं। आणि ही लोक कदाचित गेली तर देवदर्शनच करायला जातील। आणि ती मनी दिसत असेल तुम्हाला बघा, बघून पळाली ती। आमच्या इथे भरपूर देवस्थानं प्रसिद्ध आहेत, म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई म्हणा किंवा महालक्ष्मी म्हणा, ज्योतिबा, खंडोबा, बाळूमामा आणि तुळजाभवानी, पंढरपूर। थोडं लांब आहे पण देवस्थानं आहेत भरपूर। तर आता मनसुळीचा खंडोबा आणि बाळूमामा ह्या 2 गोष्टी करून येणार आहेत, म्हणजे देवदर्शनाला जाणार आहे। तर बघू कसं आता। तर ही पोती आता सध्या ही सगळी भरून ठेवलेली आहेत भाताने, ते हळूहळू आतमध्ये घेऊन जाणार आहोत आणि खूप जड आहे। सध्या आतमध्ये बघत आहोत आम्ही, म्हणजे घरामध्ये बघत आहोत की कुठे ठेवली जातील पोती, जेणेकरून उंदीर ही भाताची पोती कुडतडणार नाहीत, कारण उंदरांचं खूप मोठं टेन्शन असतं। आणि मागच्या वर्षीचा पण भाताची पोती घरामध्ये होती, तर ती आणि ही अशा प्रकारे ठेवावी की जेणेकरून उंदीर तिथे येणार नाही, हे सगळं चाललेलं। आणि इथे ही मनी दिसते आहे, तर ती माझ्या पाठी फिरत होती, तर मी तिला एक घरातनं भाकरी आणलेली, ती टाकली, तर ती खात होती बघा। थोडीशी मी त्याला भाजी आणि आमटी लावलेली त्या भाकरीला, जेणेकरून ती खावी, नुसती तर कदाचित खाणार नाही। आणि ही माझ्या सारखी जवळ येऊन माया वगैरे लावत होती, परत सारखी माझ्या पाठी येत होती। तर ही दुपारची वेळ आहे आणि सगळी कामं वगैरे झाल्यावर मी अशी बाहेर अशी फेरफटका मारायला किंवा बसायला येते, कारण घरामध्ये दिवसभर कामं करून खूप कंटाळा येतो, त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारे मी येऊन बसते। आणि ह्या गोष्टी आपल्याला सिटीमध्ये भेटत नाही, त्यामुळे मी जेवढं फिरता येईल बाहेर किंवा निसर्गामध्ये तेवढं मी फिरून घेते। घरामध्ये म्हणजे सिटीमध्ये गेल्यावर आपल्याला घरातच बसावं लागतं आणि झाडं वगैरे दिसतही नाही, मोजकीच असतात। तर ही बघा, ही मला माया करत होती आणि मी तिला माया करत होती। इथेच बाजूलाच मी झाडाखाली बसलेली, व्हिडिओचंच काम चालू होतं, तेवढ्यात ती माझ्या जवळ आली आणि बघा ती कशी करते। जेव्हा मी तिला भाकरी वगैरे टाकली तर ती जास्तच मला माया करायला लागली। तर इथे दिसते ही मनी माऊ। आणि सध्या आम्ही घरामध्ये आणलेली आहे, कारण उंदरं भरपूर झालेली आहेत आणि भातही घरामध्ये घ्यायचा होता, म्हणजे पोती वगैरे भरून ठेवायची होती। उंदरं खूप त्रास देतात, भात वगैरे असतो म्हणजे भाताची पोती वगैरे असतं तर ती फाडतात, खातात, त्याच्यामुळे मांजर ही घरामध्ये आम्हाला ठेवावीच लागते। शेतामध्ये कुत्रं मांजर ह्या गोष्टी ठेवाव्याच लागतात। तर इथे मी ताईंचा लहान मुलगा आहे, लहान बाळ, तर त्याला मी घेऊन आलेली बाहेर, कारण घरातली एवढी कामं असतात की त्याला घ्यायला मला वेळच भेटत नाही। तर मी कधी बाहेर अशी सहज फेरफटका मारायला बाहेर पडली तर मी त्याला घेऊन अशीच फिरत असते आणि त्यामुळे तो माझ्याशिवाय राहत नाही, कारण मी त्याला खूप फिरवते बाहेर वगैरे। तर बाहेर अशी पडली की तो माझ्या मागे लागतोच की मला पण घेऊन चल म्हणून।
तर इथे बघा जसा माकडाचा खेळ चालू असतो तसा इथे मांजरीचा चालू आहे. तर हे एक पिल्लू आम्ही घेऊन आणलेलं मांजरीचं, आणि ते तुम्ही सफेद मांजर बघितलं ते एक, आणि हे ब्राऊनवाला, असे 2 आणलेले आहेत. कारण कसं मांजरी सहसा शेतामध्ये राहत नाही, म्हणजे टिकत नाहीत, कारण आजूबाजूला कुत्री वगैरे पण येत असतात, त्याच्यामुळे 2 मांजरी आणली. आणि हे एवढं खेळखोर आहे ना पिल्लू, खूप खेळतं, घरामध्ये नुसतं खेळतच असतं. काही त्याला दिसलं ना, दोरी वगैरे बॉल वगैरे काही दिसलं की नुसतं खेळत असतं, एवढं ॲक्टिव्ह आहे ना. आणि मला हे खूप आवडलेलं, छान होतं. आता सध्या तर आम्ही 4-5 दिवस आहोत, तर हे आणल्यापासून मी त्याला रोज सकाळ संध्याकाळ दूध देत होती वाटीमध्ये. तर मस्त वाटत होतं, आणि मला मांजरींची खूप आवड आहे. तर संध्याकाळी इथे रस्ता आहे आमच्या इथे, थोडासा डांबरी रस्ता आहे सायकल वगैरे चालवण्यासाठी, किंवा गाड्या वगैरे येतात या रस्त्यावरून. तर मी इथे सासरी आल्यापासून माझा मुलगा पाठी लागलेला की मला मम्मी सायकल चालवायची आहे त्या रस्त्याला. जवळच माझ्या घरासमोरच रस्ता आहे, पण मला वेळच भेटत नव्हता त्याला घेऊन जाण्यासाठी तिथे म्हणजे. आणि एकटं तर तो नाही म्हणाला, तू येत असेल तरच मी येते. पण भाताची म्हणजे शेतातली वगैरे, परत भात, आता तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मी जे 5-6 व्हिडिओ टाकलेले आहेत, किंवा या व्हिडिओच्या आधी जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये कामं तर तुम्हाला दिसलीच असेल, घरातली, बाहेरची, शेतातली. त्यामुळे मला त्याला घेऊन यायला वेळच भेटत नव्हता. तर इथे आम्ही गुजरातला जायच्या आदल्या दिवशी मी त्याला इथे घेऊन आलेली सायकल चालवण्यासाठी. त्याला सायकलची प्रॅक्टिस करायची होती. आता सिटीमध्ये तर जास्त जागा नसते, इथे मस्त अशी त्याला मोकळी जागा भेटलेली, त्यामुळे तो खूप पाठी लागलेला की मला सायकल चालवायची आहे. तरी मी ते थोडा वेळ घेऊन आलेली, आणि त्या आजूबाजूला तुम्ही परिसर बघताय, हिरवगार सगळं, आणि रस्ताही मोकळा होता. मग मी एक 5:30-6 नंतर त्याला इथे बाहेर घेऊन आलेली, कारण जेवण करायला थोडा वेळ होता. म्हटलं चल तुला अर्धा तास इथे थोडंसं सायकल वगैरे चालव. दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो गुजरातला जाण्यासाठी. तर इथे ताईंची मुलगी, म्हणजे माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत त्या, त्यांची मुलगी आणि माझा मुलगा, अशा मी दोघांनाही इथे घेऊन आलेले. आणि तिथे तुम्हाला समोर दिसत असेल गाडी आणि ट्रॅक्टर आहे, तिथे आमचं घर आहे. तर मी थोड्या वेळ बसली आणि त्यांना बोलली सायकल चालवा, अर्धा तास आपण इथे बसूया, आणि नंतर मग मला जावं लागेल, जेवण वगैरे करायचं आहे. अरे थोडंसं पुढे गेला, काय बिघडलं एवढं? ए शिरपिलो, श्रेयांश बघ कसा यायलाय घाबरत घाबरत. ये काय करत नाही, ये काय करत नाही.